इथं माझ्याकडं पाहायला वेळ नाही तुम्हाला, आणि ती मैत्रीण करून काय करायचं हो तुम्हाला? नाही आता मी पण आहे ना तुमच्यासारखंच वागणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? म्हणजे मी पण आता मला एक मित्र बघणार आहे, म्हणजे बॉयफ्रेंड पाळणार आहे. अगं आरशात बघतो तोंड म्हणे बॉयफ्रेंड ठेवणार आहे. बॉयफ्रेंड ठेवायला ना बाई कशी मॉडर्न पाहिजे, मॉडर्न. हे बॉयफ्रेंड ठेवणार आहे हाय. नाही आता खूप झाला माझा अपमान. मला बोलायचं काही इंटरेस्टच नाही तुमच्याशी. बघा आता मी काय करते. जा चुलीला जाळ घाला, लागले मायासारखे वागायला. हल चला गणपतराव लागा कामाला. सुगंधा कुठं निघून गेली यार तू? लई आठवण येते तुझी. कधी एकदा भेटशील ना असं झालंय मला. सुगंधा दिल तो पागल है दिल. अरे काय घातलंय? दिसत नाही का? तुम्हीच म्हटलं ते आरशात बघ. सुगंधा कुठं, तू कुठं? हे असले कपडे घालणं, हे मेकअप करणं, हे आपले काम आहेत का? पहिले घरात होईल मला भाकर वाढपाय. आता रुपयात गाजवायचं नाही, हाताने घ्यायचं. ए मीने घारीला किती सजवलं ना तिचं मोर होत नसतो. हे कपडे काढ आधी आणि साडी घाल पाय. अरे मीनू जानू आवरलं का नाही तुझं? जानू अरे तुला कसा हाणू? डायरेक्ट जानू बिचारला काय? 2च मिनिटं थांब हा डार्लिंग. 1 मिनिट थांबा डार्लिंग. मीने डोक्यावर परिणाम झाला काय तुझ्या? डार्लिंग कोणाला म्हणते ते तरी कळतात तुला? तुमच्या माहितीसाठी सांगते, हा माझा बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड? यो तू केव्हापासून बॉयफ्रेंड ठेवायला लागली? तुम्ही गर्लफ्रेंड ठेवलेलं चालतं का? नाही 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 नाही, हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. मीने एका रात्याच खाली पाडून तुला. तुम्ही काय मारणार हो मला? मीच तुम्हाला सटकून काढते. जानू ये नो लवकर. आलेच हा, 2च मिनिटं. मी आता बाहेर चालले. गप घरात बसून राहा, गावभर हिंडू नका. डार्लिंग आलेच. निघायचं जानू? चल ना डार्लिंग. आता हे हनीमूनला निघाले. तिच्या डोक्यातच दगड घालतो. मला फाशी का आहे ना यांच्या आईला यांचे. अय भावाने काय ग? लोणावळा खंडाळा तर टाक्यात दगड घालून जीव घेईन तो. सर पे कफन बांधने वाले लोग मौत से नहीं डरते. गप्पे इथं पण आले का तुम्ही? माग माग चोरा म्हणे, माग माग. आणि का हो तुम्ही ऋषाच्या अंगाला हात लावा, मग सांगते मी कोण आहे ती. हिचं असं बोलायला लागले तर मी काय करू? नाम्या जाऊ दे गणप्या, आपलंच नाणं खोटं निघलं म्हणायचं. मीनू जानू चल उठ. आपण इथून पटकन निघू. या दोघांनी आपल्या मूळची ना वाट लावलेली. हा ये. अयो नाम्या आता मी काय करू? याला ना जीवच घाडी तुम्ही आता. अबे जानू, अगं काय तू किती वेळ लावणार? कुठं चालले? तुम्ही कोण मला विचारणार आहे? नवरा येतो. कोण विचारणार म्हणे? हो, उगाले नाटक करू नका. 15 दिवस चालले मी गोवाला. काय काय आमचे नाही चालले? अगं पण ऋषासोबत जायला लोक काय म्हणतील? मी काय कमी पडलो काय तुला? मग सुगंध बरोबर गुलुगुलू करायला मी काय कमी पडले होते का तुम्हाला? जानू चल ना, किती उशीर होतोय आणि कुठे या येड्याच्या नादी लागते तू? जाऊन पोहायचंय आपल्याला गोव्याला. चल जा तुझ्यावर ना केसच करतो मी. माझी बायको पळून गेली म्हणून बघतो आता. मी सज्ञान आहे अजून. तुम्ही काय ऋषावर केस करता हो? उलट तुम्ही मला मारहाण करता म्हणून उलटी तक्रार दाखल करेल मी तुमच्यावर. मग बसा आज जाऊन वरण भात खात. गणप्या ओय उगी उगी चल, आपण वहिनीला वाटलो. अरे भाड्या ती काही नवीन नवरी आहे का तिला वाट लावायला? माझी वाट लागली आणि तू लागला तिला वाट लावायला. हो, घराकडे नीट लक्ष ठेवा. मी जाते. थांब मीने थांब. हे कुठे गेलो? जायचं ना तुला? जा. पण आहे ना हे कुकू कुकू लावायची सडली का आता? ही टिकली काढून ठेव माझ्या नावाची. तू जाते ना मी घासलेटच पितो आणि जातो मरून. जा मग तुला कुठं जायचं तिकडं. ऋषी बास आता, यांची चूक कळली यांना.
अहो कळलं ना आता, जेव्हा आपलं जवळचा माणूस आपल्या डोळ्यासमोर दुसऱ्यासोबत प्रेम करतं तेव्हा कशी जळते ती. म्हणजे हे सगळं तुम्हाला जळवण्यासाठी नाटक चालू होतं. अच्छा नाटक होत. गणपतराव सॉरी बरं का, ते वहिनींनी सांगितलं म्हणून मला तसं ते खोटं खोटं नाटक करावं लागलं. हा यार हे पण खोटं खोटं होतं बरं का. सॉरी बरं का. तेवढंच. बरं ते इतके पैसे घेतले होते उधारीचे ते जरा वापस करा. हात टाकला, गाडीवर घेऊन गेला, आता परत हात टाकला, 50 पिटले. म्हणजे 50 नाही, खूप आहेत पैसे तसे. याला काय अर्थ आहे मग वहिनी, हे नाम्या याला काय अर्थ नाही. भाऊ तू आपल्याला काय बोललो सेटलमेंट करून द्यायला सांगितलं नाही. तू डोकं एवढं चलत नाही. तुला कोणी आयडिया दिली सांग मला. काही विषय नाही आपला मध्ये. अहो नामदेव भाऊजी, येऊ अयो अरे बाप, तुमच्या आईला तुमचे चाल.